पुण्यातून सामूहिक बलात्काराच्या घटनेनं पुन्हा हादरलेलं आहे। पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये एका तरुणीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली। या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पीडित तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पीडित तरुणी मित्रासोबत बोबदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती आणि यावेळेस आरोपींनी तरुणाला बांधून ठेवलं आणि या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। यावेळेस तरुणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला। मित्रासोबत फिरायला गेलेल्या या तरुणीवर 3 जणांनी बलात्कार केल्याचं देखील कळत आहे। तीन अनोळखी लोक आलेले आहे आणि त्यांनी जे आहे या मुलगाला मारहाण केली आहे आणि मुलगीवर अतिप्रसंग केलेले आहे। इसला सरासरी 5 वाजता सकाळी हे माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर जे आहे से आपले टीम ॲक्टिव्हेट झालेले आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांचचे 5 टीम आणि 5 DBचे टीम तात्काळ लावण्यात आलेला आहे। तसंच यांच्यामध्ये फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि इतर जे सर्व रिक्वायर्ड टीम आहे त्यांनाही जे आहे से पाचारण करण्यात आलेलं आहे। तर बोबदेव घाटात नेमकं काय घडलं पाहूया। पुण्याजवळ बोबदेव घाटात तरुणी फिरायला गेले होते। रात्री 11च्या सुमारास घाटात ते गप्पा मारत होते। बाईकवरून आलेल्या तिघांनी दोघांना धमकावलं। तरुणीच्या मित्राला तिघांनी बांधून ठेवलं। तिघांनी यावेळेस या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। बलात्कार करून 3 आरोपी पसार झाले। मित्राकडून पीडित तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पीडित तरुणी ही मूळची परराज्यातली आहे। पीडित तरुणीचा मित्र हा जळगाव जिल्ह्यातला आहे।